हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि आता बघा, आत्ता वाजले असतील तरी 7 पावणे 7च्या आसपासचं टायमिंग आहे ताईंनो। तुम्ही जर माझं आधीचं रुटीन पाहिलं असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे की आधीचं रुटीन जे आहे 5 ते 12:30चं जे आहे ना, ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं। त्यामध्ये मी सकाळचं जे काय आहे पहाटेचं रुटीन, तर पहाटेचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं होतं। म्हणजे क्लिनिंग मी काय काय करते, तर ते सगळं घरातलं जे काय आहे, म्हणजे झाडलोट, केर काढणं, लादी पुसणं, फर्निचर पुसून घेणं, टॉयलेट बाथरूम क्लीन करणं, देवपूजा, आंघोळ, देवपूजा, तुळशीला पाणी घालणे, अन्नपूर्णेची पूजा, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत। तुम्हाला मी हरभरा दाखवलेला आहे पातेल्यामध्ये। तर संध्याकाळी ना 5 वाजता हरभरा भिजत घातलेला होता पाण्यामध्ये आणि तो आता छान पसरवून घेणार आहे आपण। भिजलेला आहे चांगला। 5 वाजता भिजत घातला आणि पाण्यातून बाहेर 10 वाजता रात्री काढलेला होता। म्हणजे 4-5 तास आपला हरभरा जो आहे तो छान भिजलेला आहे। हरभरा असा 4-5 तास छान भिजवून घ्यायचा, ठेवायचं रात्रभर पातेल्यामध्ये भरून। आणि सकाळी आपल्याला हा हरभरा जो आहे तो छान कडक उन्हामध्ये ना वाळवून घ्यायचा आहे। अगदी कडकडीत असा करायचा आहे। आता करतोय तरी काय आपण नक्की, तर ताईंनो बघा, आपण करतोय हरभऱ्याची डाळ। तर सकाळी मी इकडे टेरेसवर आलेले आहे आणि टेरेसवर तुम्हाला आजूबाजूला भरपूर पसारा दिसत असणार आहे। दार उघडल्याबरोबरच तुम्हाला ते ज्वारीची टब आणि त्यानंतर परत बघा ड्रम वगैरे तळवट जे आहे ते तसंच पडलेलं आहे। तर अजून बरीचशी शेतीची जी काही कामं आहेत ना, म्हणजे वाळवणाची कामं ती बाकी आहेत। म्हणून तो जो काही पसारा होता, गोणी वगैरे, आता मला तो उचलता येणार नाही एवढं जड, म्हणून मी तसंच टेरेसवर ठेवलेलं होतं। तर आता हरभरा आपल्या भिजत घातलेला आहे। सकाळी छान एकसारखा असा पसरवून घ्यायचा, अगदी छान एकसारखा। तर आता आपण ना हरभऱ्याची डाळ करून घेणार आहोत। आता हरभऱ्याची डाळ लागते तरी कशाला, तुम्हाला माहिती आहे आपण बेसन पीठ खातो आणि बेसन पिठाचे बरेचसे पदार्थ होतात। तर बेसन पीठ आम्ही कधीही विकत आणत नाही। कधीच तुम्ही बघा, मी किराणा माल भरते तेव्हा विकत आणत नाही। मी घरच्या डाळीचं घरी दळून बेसन पीठ बनवते। आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती थोडीफार भाजीमध्ये घालायला लागते आणि पुरणपोळीला लागते। तर हरभऱ्याची डाळसुद्धा आपली घरचीच असते, घरची असते। तर तुमच्याकडं हरभरा कसा किलो चाललेला आहे मला कमेंट करून सांगा। बघा, ही शिळी ज्वारी आहे, एक 5-50 किलो तरी असणार आहे, जास्त असणार आहे। ड्रम बघा, ड्रममध्ये किती सारी घाण आहे, सगळी काजळी। डोंगराला इकडं वणवा लागतो ना, तर सगळी काजळी जी आहे ना ती उडून बघा इकडं टेरेसवर येत असते। त्यामुळं टेरेसना वाळवणं घालायच्या आधी लोटावीच लागतात। जरा व्हिडिओ जो आहे तो फास्ट मोशनमध्ये आहे। हरभरा छान पसरवला सकाळी जास्त कडक ऊन पडायच्या आधी म्हटलं चला ही सगळी कामं करून घेऊया, नंतर मग जास्त ऊन लागतं। त्यानंतर बघा, देवपूजा माझी झालेली आहे। 26 देवपूजा प्रत्येक ब्लॉगमध्ये ताईंनो शेअर करता येणार नाही, कारण एका ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की ताई, देवपूजेसाठी मी तुमचे ब्लॉग बघते, तुमची देवपूजा मला खूप आवडते। पण ताईंनो फक्त तेवढंच आपल्याला देवपूजेचं नाही, बाकीचं पण असतं। आणि देवपूजा आहे ना मी खूप सकाळी लवकर करते ना। मला देवपूजा करताना बघा माझा पाऊण तासाच्या पुढेच माझा बघा 1 तास पाऊण तास लागतो देवपूजेला। आता तुम्ही म्हणाल ना की एवढं काय करायचं आहे, तर मला आहे ना प्रत्येक काम मी पटपट करू शकते, पण देवपूजा नाही पटकन करू शकत। म्हणजे अगदी व्यवस्थित शांत मनाने मला असं देवपूजा करायला आवडते। म्हणून माझी देवपूजा आहे ना ही सगळी कामं व्हायच्या आधी किंवा ह्या सगळ्या कामांच्या गडबडीच्या आधी ना देवपूजा माझी झालेली असते। आता हरभरा छान पसरवलेला आहे, वाळत घातलेला आहे। आता आमच्याकडे हरभऱ्याचे रेट मी तुम्हाला सांगते, 55-50 रुपये किलोने हरभरा चाललेला आहे। जर तुम्ही शेतकरी म्हणजे घरवा जर हरभरा घेतला शेतकऱ्यांकडून, तर तो तुम्हाला ते बघा 48 रुपये किलो, 50 रुपये किलो, 48 रुपये किलो असं 2-4 रुपये कमी करून देतील, जर शेतकरी दादा असतील तर तुम्हाला मी सांगते। आता बघा, इकडे मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे। जे हरभरे मी भिजत घातले होते ना त्यातलेच थोडेसे हरभरे काढून घेतले, कुकरला शिजवलेले आहे हिंग आणि मीठ घालून। आता आपण आहे ना या चण्याची मस्तपैकी चणा मसाला भाजी करणार आहोत। तेल घेतलेलं आहे कढईमध्ये 2 चमचे, अंदाजे घेतलेला आहे, तुमच्यासाठी मी 2 चमचे म्हणते। तर 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे खडा मसाला, 2 लवंगा, 2 काळी मिरी, त्यानंतर वेलचीचा 1 तुकडा छोटा, 1 चक्री फूल आणि तमालपत्र 2 घातलेले आहे। कांदा कट करून घेतलेले आहे, 1-2-3 कांदे होते मीडियम साईजचे, बारीक कट करून घेतलेले आहेत।
टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि आता हा चना मसाला आहे ना अगदी झटपट होतो आणि जास्त वाटघाटही करावी लागत नाही, वाटण करावं लागत नाही आणि टेस्टीसुद्धा लागतो। कांदा छान गुलाबी रंगावर भाजला की मी घरगुती मसाला जो आहे आमचा लाल तिखट घरगुती 1 चमचाभर घातलेला आहे। तुम्ही जे वापरत असाल ते घाला। त्यानंतर मी यामध्ये वापरलेला आहे छोले मसाला, तर छोले मसाला 2 चमचे घातलेला आहे। सुरुवातीला लाल तिखट छोले मसाला थोडंसं कमी घालायचं आहे, का ते मी तुम्हाला पुढे सांगते। आता बघा मसाला छान भाजल्यानंतर टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला मस्त त्यामध्ये छान भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत। म्हणजे आपण हळद, छोले मसाला, लाल तिखट, थोडंसं मीठ थोडंसं घालायचं आहे, कारण चणे शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे। तर आज ना मी तुमच्याबरोबर चणे मसाल्याची रेसिपी शेअर करते। सुरुवातीला सांगायचं राहिलं तर चना मसाला करणार आहोत आपण, आणि तुम्हाला तर दिसतंयच की आता चना मसाला करणार आहे। तर असो हा मसाला छान भाजून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपल्याला ना त्यामध्ये घालायचे आहेत चणे। तर एक अगदी मऊसूत असे चणे ताईंनो मी शिजवलेले आहे आणि सकाळी सकाळी माझी ही भाजी चाललेली आहे। आता बघा 8 पावणे 8चं तरी टायमिंग असावं आणि आता ना म्हणजे 10 वाजता मुलं शाळेत जातात ना, पावणे 10 वाजता घरातून बाहेर पडतात आणि मग डबा भाजी जे काही स्वयंपाक काय करायचं असेल ना त्याआधी आपलं 9:30च्या आत माझं झालेलं असतं। तर त्यामुळं आता आपण तडका द्यायला घेणार आहोत। तर ह्या भाजीला तडका लागतोच लागतो, अशा पद्धतीनं तुम्ही तडका देऊन बघा, अगदी मस्त ढाबा स्टाईल अशी चव येते त्या भाजीला। तर बघा तूप घेतलेलं आहे 1 चमचा, त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे, थोडंसं लाल तिखट आणि छोले मसाला घालायचा आहे। म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की थोडं थोडं कमी कमी आपल्याला या सुरुवातीला ते मसाला जो आहे तो कमी घालायचा आहे, लाल तिखट वगैरे, कारण आपण वरूनसुद्धा या भाजीला छान तडका देतो। तडका दिला की म्हणजे तुपामध्ये तडका द्यायचा, तडका दिला तडका ओतायचा, त्यामध्ये लगेच पॅक असं बंद झाकण ठेवून द्यायचं। जो खमंग वास असा त्या चव अशी त्या भाजीला सुटते ना ताईंनो, मस्त वास पण छान येतो आणि चव पण इतकी भारी लागते ना। तर अशा पद्धतीनं छोले किंवा चना मसाला तुम्ही करूनच बघा आणि खरंच खूप टेस्टी लागतो। तर हा चना मसाला आपण पुरीबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो, कशाबरोबरही खाऊ शकतो। तर तुमचे दादा सकाळी सकाळी 10 वाजता जेवायला बसलेले असतात आणि रोज त्यांचं जेवण ना ताईंनो 10च्या आधीच होतं, कारण माझा स्वयंपाक तर झालेला असतो, आयुष डबा घेऊन जातो। तर बघा आता इथे मी डब्यामध्ये चना भरत आहे। तर आयुषला पण चना मसाला आवडतो इतका, आणि बरेच दिवस झाले ना तो माझ्या मागे लागला होता, तर स्पेशल मी त्याच्यासाठी नाही भिजत घातले चना डाळ करायची आहे मला, म्हणूनच मी चणे भिजत घातले होते। म्हटलं तर चला घातले आहेत तर त्याला आवडती तर करू पण या भाजी, आणि भाजीला दुसरं काहीसुद्धा नव्हतं घरामध्ये, मग म्हटलं चला भाजी करूयात। तर सुरुवातीला मी तुम्हाला वार नाही सांगितला, कारण मी वार विसरलेले आहे ताईंनो। तुम्हाला माहिती आहे की कामाचा व्याप भरपूर असतो आणि मग पेंडिंग राहतात आपले व्लॉग ना, तर मग मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी एडिट करत असते, त्यामुळं मी वार विसरलेले आहे, समजून घ्या मला जरा। तर मुलं गेलेली आहेत शाळेत, मुलांचं आवरून दिलं, डबा वगैरे भरून त्यांना पाठवलेलं आहे शाळेत। गेले 2-3 दिवस ताईंनो एक कावळा येतो आणि ओरडतो आणि चपाती टाकली की नाही तिथं बघा, इकडं एका बाजूला मी तुम्हाला दाखवते, माठ ठेवलेला आहे गॅलरीमध्ये आणि असं चपाती बघा त्याला मी ठेवते, चपाती खातो आणि जातो। पण डब्यामध्ये जर चपाती नसेल ना तर एवढा ओरडून त्याचा गोंधळ चाललेला असतो। तर म्हणजे आलेलो आहे तो सांगतो जणू की मी आता आलेलो आहे मला चपाती पाहिजे। तर मुलांना मी डब्याला चपाती करते ना त्यातले असं तुकडे तुकडे करून मी डब्यामध्ये चपाती ठेवते, खातो पितो पाणी पितो आणि जातो। तर इकडं म्हणजे आजूबाजूला तो बसलेलाच असतो। तर असं ठराविक जागा काही प्राण्यांना मिळाली की नाही आणि त्यांना तिथं सेफ वाटलं ना तर ते नेहमी बघा ये जा करत असतात। तर बरेचसे पक्षी येतात, पण ते कॅमेरामध्ये दरवेळेस कैद करणं सोपं नाही आहे ताईंनो, कारण जरा जरी आवाज आला ना किंवा मुलांचा घरामध्ये गोंधळ असला ना अजिबात आजूबाजूला पक्षी म्हणजे थांबत नाही तर शूट करेपर्यंत, आणि जेव्हा कधी शांतता असेल ना तर तेव्हा मग भरपूर पक्षी असतात। तर कावळा तिकडून इकडून तिकडं असं त्याचं चाललेलंच असतं बघा, आणि खूप मोठ्याने ओरडतो काव काव करून। तर असो, तर इकडे बघा गॅलरी छान हिरवीगार झालेली आहे। जसं ताईंनो घरातली कामं असतात, स्वयंपाकाची कामं, स्वच्छतेची कामं, उन्हाळ्याची कामं, वाळवणं, हे सगळं चाललेलं आहे ना, सध्याचं रुटीन जे आहे ना खूप हेक्टिक झालेलं आहे आणि
कसं आहे, मी आधी घरामध्ये प्रत्येक कामाला आणि प्रत्येकाच्या म्हणजे मुलांच्या गरजा, मुलांचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टींना ना सर्वात आधी पहिलं म्हणजे स्थान देत असते. मग नंतर आपलं यूट्यूब काय, त्यामुळं एडिटिंग करणं आहे की नाही वेळच्या वेळी होत नाही. जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी हे काम करते. त्यामुळं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचायला उशीरसुद्धा होतो, कधी कधी पोचतो, कधी कधी एखाद्या दिवशी सुट्टी घेते मग मी जास्त थकलेली असते, तर असं होतं कधी कधी. असो ताईंनो, तर ही संध्याकाळची वेळ आहे ताईंनो, मी संध्याकाळचा चहा घेते आणि आजूबाजूला तुम्ही भरपूर पसारा पाहत असणार आहे. नेहमीच तुम्हाला किचन कट्टा चकाचक दिसतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, पण कधी कधी रुटीन जर हेक्टिक असेल ना तर तुम्हाला हा पसारा दिसणारच आहे. कारण हे आपलं खरं आयुष्य आहे ना, की आपण तुम्हाला नुसतं फक्त दाखवायसाठी मोबाईलमध्ये म्हणून चकाचक ठेवू शकते असं नाही आहे ताईंनो. तर इकडे तुम्ही बघत असाल मिरच्या निवडायला घेतलेल्या आहे. तर लाल तिखट वर्षभराचं करून ठेवायचं आहे. वर्षभरासाठी डाळ करून साठी बघा मी सकाळी हरभरे भिजत घातलेले होते, आता ते वाळले असतील तर तेच गोळा करायला जायचे आहेत. आणि मशीनसुद्धा येणार आहे. तर शेतातलं धान्य जे आहे ना तर यंदा 3-4 पोती वाटून आपल्याला ज्वारी आलेली आहे, म्हणजे 5-6 पोती तरी झाली असावी ज्वारी, आणि वाटे करायला निम्मीनं आपल्याला निम्मी असं आलेलं आहे. तर मशीनमधून ज्वारी काढण्यासाठी आता मशीन येणार आहे आणि माझी गडबड चाललेली आहे. तर माझी भांडी जी काही नाही मी ती तशीच ठेवलेली होती, मिरची निवडायला आधी घेतलेली होती. म्हटलं चला आधी मिरची निवडून घेऊया, म्हणजे तिखटाचा जो काही हात आहे तो भांडे घासताना सगळं तिखट हाताचं निघून जाईल, म्हणून मी भांडी तशीच ठेवली. तर भांडी तशीच राहिलेली आहेत घासायची. संपूर्ण कट्ट्यावर पसारा आहे ताईंनो. आणि आता ही सगळी कामं तर आपल्याला मॅनेजच करायची आहेत. आणि मी निवांत बघा चहा आणि खारी खात बसलेले आहे. ज्या वेळेला भरपूर काम आणि कामाचं टेन्शन असेल ना त्यावेळेला मला चहा खारीचा डोस लागतो किंवा चहा बिस्किट. तर असं ताईंनो, एक कमेंट मला आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते. तर बघा एका ताईंची अशी कमेंट होती की ताई मी सध्या 10th एक्झाम देत आहे. मुलांचं मिस्टरांचं म्हणजे दोन्ही मुलांचं मिस्टर सासू सासरे ह्या सगळ्यांचं घरातली कामं करून मी अभ्यास करते. तर मी एनर्जेटिक आणि फ्रेश राहण्यासाठी काय करू शकते? ताईंना मी खरं सांगू का, मी एवढी सगळी कामं करते ना आणि मुलांचा पण अभ्यास असतो, मुलांचा अभ्यास घेते किंवा तर एनर्जेटिक राहण्यासाठी मी काय करते, मला आवडतात ना ती गाणी लावते. ज्यावेळेस खरंच जे काम मला खूप बोरिंग वाटतं ना ते काम करताना तुम्ही तुमच्या आवडीची गाणी चॉईस करा. गाणं म्हणजे बघा आपले जे काही भाव आहेत, आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक साधन, म्हणजे व्यक्त होता येतं गाण्यातून आपल्याला. तर ती गाणी तुम्ही चॉईस करा जी तुम्हाला आवडतात. त्यानंतर चहा कॉफीचा तर बेस्ट म्हणजे सहाराचा घेतो माणूस. तर एखाद्याला वेगळंच व्यसन असतं बघा, मिश्रीचं, तंबाखूचं भरपूर व्यसनं करतात बघा. म्हणजे बायका तर आमच्याकडच्या बघा घासतात मिश्री विसरी रानातल्या शेतातल्या. आपण तसं काय करू शकत नाही बाबा, तसलं तर आपल्याला काही म्हणजे नाही सवय. तर आपण काय करतो, चहा वगैरे कॉफी खूपच कंटाळा आला असेल तर मग फ्रेश होणं, तोंड वगैरे धुणं आणि कॉफी वगैरे घेणं हे मी मात्र करते बघा ताईंनो. आणि जास्तीत जास्त मग जो खूपच कंटाळा आलेला आहे तर तुम्ही स्वतःसाठी एक टाईम ठरवून द्या, एक 5 मिनटं किंवा 10 मिनटं. मला खूप कंटाळा आलेला आहे ना आता मी मोबाईल बघाय, मग तुम्ही तुमच्या आवडीचं रील वगैरे बघू शकता किंवा ते 10 मिनटं तुम्ही स्वतःसाठी घ्या. त्यानंतर तुम्ही एनर्जेटिक आणि फ्रेश व्हाल. मी तर हेच करते बघा माझ्या स्वतःसाठी, गाणी ऐकते किंवा 10 मिनटं मग स्वतःसाठी घेते मोबाईल वगैरे. जे मग मला आवडेल ते मी करत असते किंवा निवांत पडून असते असं असतं. किंवा चहा कॉफी घेते, फ्रेश होते असं असतं. किंवा एखाद्या मैत्रिणीला फोन करून घरी बोलावून घेते गप्पा मारण्यासाठी. आणि मग आपण तिच्याकडे बडबडलो की मला असं, मला तसं, मला हे काम ते काम, तर आपण आपलं जे काही म्हणत आहे ना ते सगळं व्यक्त होता येतं म्हणजे तिच्याकडे, मैत्रिणीकडे. तर शेजारी पाजारी जर तुमच्या कोण अशा बेस्ट फ्रेंड मैत्रिणी असतील ना तर तुम्ही त्यावेळेला त्यांना बोलवून घ्या, म्हणजे तुम्हाला दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल. फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी काही जास्त असा वेळ लागत नाही आपल्याला, 10-5 मिनटं स्वतःसाठी घ्यायची. तर पटपट चहा खाल्ली बघा, मिरच्या वगैरे सगळ्या गोळा करून ठेवलेल्या आहे. आणि इकडे वरती आले, हरभरे गोळा करून ठेवले, सकाळी वाळत घातलेले आहेत ते. आणि सूर्यास्त होत आलेला आहे तुम्ही पाहत असाल. आणि आजी आणि बाबांची गडबड चाललेली आहे. तळवट जे आहे तो लहान आहे आमचा. तर ज्वारीचं जे मशीन उभं राहतं ना तर त्याला खूप मोठं असं म्हणजे बघा पडदे बिडदे बेडशीटा हे सगळं हांतरावावं लागतं. तर तळवट जर मोठं असतं ना तर काही गरज नव्हती, पण तळवटच आमचं जे आहे ते लहान आहे. त्यामुळं बघा इथं पडदे बिडदे जुने जे पडदे आहेत ना, पडदे बेडशीटा हे सगळं हांतरलेलं आहे. दादा तुमचे जे आहेत ते पोते जे ज्वारीचे आहेत ते बाहेर काढत आहे. आणि माझं काम इकडं वरती टेरेसवर चाललेलं आहे, हरभरा गोळा करण्याचं काम चाललेलं आहे. तर भरताना थोडा
थोडासा हरभरा सांडलेला आहे ताईंनो. तर हरभरा डाळ का करते मी हे तुम्हाला सांगते. तुम्हाला जर करायची असेल ना नक्की करा तुम्ही. तर 55 रुपये किलोनी बघा हरभरा मिळतो. अगदी 50 रुपये किलोनं 39-48 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. हरभरा डाळ तुम्ही घ्यायला गेलात 80 रुपये किलो, 85 रुपये किलो, 90 रुपये किलो अशी डाळ तुम्हाला मिळेल. त्या डाळीमध्ये पण क्वालिटी म्हणजे प्रकार वेगवेगळे असतात ना, त्यामुळं आता 55 कुठं आणि 90 कुठं विचार करा ताईंनो. तर त्यामुळं आहे ना पैशाची देखील बचत होते. वर्षभर आपल्याला ओरिजिनल बेसन पीठ खायला मिळतं आणि त्यानंतर आपल्याला डाळ जी आहे ती घरची घरवी होते. सारखं बाजार भरताना आपल्याला डाळी भराव्या लागत नाहीत. त्यामुळं वर्षभराच्या जर डाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही वर्षभरासाठी मूग डाळ म्हणा, म्हणजे हे मूग, हे पिवळे मूग छान भिजत वगैरे घालून मूग डाळ तुम्ही करून ठेवू शकता आणि त्यानंतर हरभरा डाळ करून ठेवू शकता. तर त्यामुळेच मी हरभरे जे आहेत ते भिजत घातले होते ना, आता हरभरा डाळ करून ठेवणार आहे वर्षभरासाठी, म्हणजे आम्हाला हरभरा डाळ घ्यावी लागणार नाही. तर खाली आले ताईंनो, मशीन यायला अजून अवकाश आहे. तर म्हटलं चला आधी ना हा कट्ट्यावरचा पसारा जो आहे तो आवरून घेऊया. कारण मशीन एकदा आली की नाही आणि मशीनीचं काम जर चालू झालं ना, म्हणजे ज्वारी जी आहे ना आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायची आहे. मशीनमधून भरडली गेलेली आहे ज्वारी. आता मशीन ही कुठली आहे बघा, मशीनमध्ये आपण ज्वारी टाकली ना की एका बाजूला सगळी कणी बारीक बारीक जी काही ज्वारी आहे ना ती एका बाजूला पडते. चांगले शेलके जे दाणे आहेत ना ते एका बाजूला पडतात आणि मग गवत फुफुटा हे काय जे असेल का ते म्हणजे पाला पाचोळा त्याच्यामध्ये धान्यामध्ये शेतात भरडताना गेलेला असेल तर तो एका बाजूला पडतो. तर अशी ही मशीन आहे. त्या मशीनीतनं एकदा तरी धान्य म्हणजे काढावंच लागतं. तर त्याला आपण वाऱ्याला देणं म्हणू. आता पूर्वी बघा ही मशीन नव्हती ना, तर सुपानं असं वाऱ्याला द्यावी लागायची धान्य, असं असायचं. तर तशीच ही एक मशीन आहे. तर त्या मशीनीतनं आपल्याला ही जी धान्य आहेत ना ती काढून घ्यायची आहेत. तर म्हटलं चला वेळ आहे तर पट ही सगळी भांडी जी आहेत ना ती घासून टाकूया. नंतर मग अंधार होणार आहे ते काम करता करता, आणि मग ते काम करून आल्यानंतर हे काम करायचं म्हटलं ना खूप कंटाळा येणार आहे. म्हणून म्हटलं आधी चला भांडे घासून घेऊया. तर इकडे भांडे घासायला आलेली आहे. सध्याचं रुटीन जे आहे ना ते खरंच खूप हेक्टिक आहे आणि फ्रेश आणि एनर्जेटिक तर आपण तुम्हाला सांगितलं आहे की मी कसं राहायचं. दिवस आहे, दिवसभरात जे काही रुटीन मी करते ताईंनो, जे काही काम करते, जे काही, तर तेच मी दिवसभर शूट करत असते. ते की दिवसभर मी काय काय केलेलं आहे, मी काय काय काम केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप जसं मी करेल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर त्यामुळं तुमच्यापर्यंत आणि खूप सारी मग एडिटिंग असतं. खाली आता मशीन येऊन उभं राहिलं होतं की काय, बाबा मला आवाज देत होते. तर असा आहे ताईंनो आजचा गडबड गोंधळ. आज भरपूर कामं झालेली आहेत आणि तेही महत्त्वाची. ते म्हणजे हरभरा एक आपला छान वाळवून झालेला आहे. हरभऱ्याची डाळ तयार होणार आहे. आता फक्त भरडून आणायचं. किती किलो मागं एक 10-5 रुपये घेतील. हे सगळे हरभरे जे आहेत ते भरडून आणायचे आहेत. हरभरा जवळजवळ मला वाटते 10-15 किलो तरी असावा. तर इकडं बघा, मशीन जेव्हा चालू होती ना तेव्हा अजिबात मला ना म्हणजे शूटच घेता आलं नाही कसलंच. कारण हात माणसाचा तितका पटापट चालावा लागतो. जितकं पटापट मशीनमधून धान्य पडतं ना तितकं पटापट आपल्याला ते धान्य गोणीमध्ये भरावं लागतं. तर हे काम करताना ताईंनो संध्याकाळ झालेली आहे आणि मशीन तर निघून गेली, पण त्यानंतर पण भरपूर पसारा हा आवरायचा असतो. ज्वारी इकडे तिकडं सांडलेली असती ती व्यवस्थित भरून ठेवायची आणि व्यवस्थित पोते भरून हे जी 2-4 पोरं केलेली आहेत तर त्या पोरांना पोते आतमध्ये न्यायला सांगायचीत आणि मग बाकीचं आपलं जे काही हलकं फुलकं काम आहे जे आपल्याला जमते ते पटापट करायचं. तर दिवसाला सुरुवात केल्यापासून मी तुमच्याबरोबर ब्लॉगला सुरुवात केली होती, म्हणजे त्याच्या आधीही भरपूर कामं झाली, मध्ये सुद्धा भरपूर कामं झालेली आहेत ताईंनो. आणि थोडासा वेळ जो आहे तो व्हिडिओ एडिटिंगसाठी घेतलेला होता. तर आज महत्त्वाची कामं कुठली झालेली आहेत तर मिरच्या निवडून झालेल्या आहेत, म्हणजे मिरच्यांची देठं काढून मिरच्या स्वच्छ केलेल्या होत्या आज. तर फक्त कुटून आणले की नाही, सौदा जो आहे म्हणजे गरम मसाला सौदा त्याला एक ऊन द्यायचं आहे आणि छान तो सौदा तळून घेऊन मिरची कुटून आणायची आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मागच्या वर्षी मी तो मिरची कशी कुटून आणावी किंवा वर्षभरासाठी कसं लाल तिखट तयार करून ठेवावं याचा व्हिडिओ केलेला आहे. पाहिजे असेल तर मी लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर
ते एक काम माझं महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ, आता हरभरे छान वाळलेले आहेत तर हरभरे भरडून आणले की डाळ आपली तयार होणार आहे. त्यानंतर सुद्धा आपल्याला डाळ नीट करावी लागते, निवडावी लागते, ते एक काम असतं. मशीनमधनं धान्य काढलेलं आहे आणि आता हेच धान्य आपल्याला आहे ना वाळत घालायचं काम एक दिवस करायचं आहे. फक्त मशीनमधनं आज धान्य निघालं हे पण एक काम महत्त्वाचं झालेलं आहे ताईंनो. ही सगळी पटापट कामं आवरलेली आहेत आणि जे काही बेडशीटा पडदे सगळं घातलं होतं रस्त्यावर, सगळं धुळीनं गच्च भरलेलं आहे, ते सुद्धा एखाद्या दिवशी धुवायचं आहे. तर ताईंनो, एखादं काम आवरलं की त्याला जोडून लगेच दुसरं काम उभं राहतंय, असं झालेलं आहे माझं. तर असो, आता तुळशीला दिवा लावते, घरामध्ये दिवाबत्ती करते. तर आजच्या व्हिडिओचा मी एंड इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय.